सन 2025 म्हणजे जम्बो नोकर भरतीचं वर्ष दिसतंय. कारण SBIच्या माध्यमातून 2400 पेक्षा जास्त जागांची जी भरती आहे ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी होते. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे ही यावर्षी चालून आली आहे आणि हिचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा हेच आमचा उद्देश आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने पूर्ण पद्धतीने टीम सारखी तुमच्यासाठी प्रयत्न करते. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त ताकदीने पूर्ण स्वतःला झोकून देऊन यावर्षी कुठल्याही परिस्थितीत अंगावर गुलाल पाडून घेतल्याशिवाय राहायचं नाहीये. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या 5 वर्षापूर्वीचा किंवा मागच्या 5 वर्षांची 21 पासून 25 पर्यंत SBI क्लर्कची जी एक्झाम झाली त्या एक्झामचं पूर्ण ॲनालिसिस समजून घेऊया की कशा कशा पद्धतीने जागा आल्या होत्या, प्रीचा कट ऑफ काय होता, मेन्सचा कट ऑफ काय होता आणि यावर्षी जे आहे नेमकं काय सिनेरिओ असू शकतो. पण त्यापूर्वी उद्या म्हणजेच 14 ऑगस्ट 2026 रोजी 14 ऑगस्ट 2026 रोजी आपण एक कंप्लीट फ्री गायडन्स सेशन ठेवतोय. हे कंप्लीट फ्री गायडन्स सेशन कोणासाठी असणार आहे तर हे असणार आहे पूर्ण सारथी आणि नॉन सारथी स्टुडंटसाठी. म्हणजे ओपन टू ऑल, फ्री टू ऑल हे गायडन्स सेशन जे ते असणार आहे. मग या गायडन्स सेशनच्या माध्यमातून पूर्ण टीम सारथी मी असेल, अक्षय सर असतील, वराडे सर असतील, खालिद सर असतील, कृष्णा पाटील सर असतील, आम्ही तुम्हाला एक्झामचं गायडन्स तर करूच पण सोबत सोबत सारथीचे पुढच्या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात नेमके प्लॅन्स काय असतील आणि तुम्हाला सारथी कोणत्या लेवलला घेऊन जाणार आहे हे उद्याच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय. उद्या हे सेशन असणार आहे सकाळी 8:30 वाजता. उद्या सकाळी 8:30 वाजता हे सेशन असणार आहे. कुठं? तापडिया नाट्य मंदिर निराला बाजारमध्ये. आणि हे सेशन जे आहे हे ओपन टू ऑल आहे. सारथीचे विद्यार्थी, नॉन सारथीचे विद्यार्थी याला येऊन बसू शकतात. जरी तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी असाल तरी तुम्ही ऑफलाईनला येऊन बसू शकतात. आणि सोबत सोबत जे प्युअरली ऑनलाईनचे विद्यार्थी जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे सेशन यूट्यूब लाईव्ह आपण ठेवतोय. आता परत मुद्द्यावर येऊया की मागच्या 5 वर्षामध्ये एक्झामचे कट ऑफ काय होते. आता हे जे सगळे कट ऑफ आहेत बघा हे जनरल कॅटेगरीचे कट ऑफ आहे. बघा 2021 मध्ये 640 जागा आल्या होत्या महाराष्ट्रासाठी. प्रीचा कट ऑफ 66.2 चा आणि मेन्सचा कट ऑफ 88.25 चा होता. त्यानंतर 2022 मध्ये 747 जागा आल्या. 65.50 चा कट ऑफ प्रीचा आणि 76 चा कट ऑफ जो होता तो मेन्सचा होता. 2023 मध्ये फक्त आणि फक्त 100 जागा होत्या महाराष्ट्रासाठी. पण तुम्ही बघा त्यावेळेस सुद्धा कट ऑफ किती होता, 71.75 चा मेन्सचा कट ऑफ होता एवढा. 2024 मध्ये 1164 जागा होत्या. तुम्ही कट ऑफ बघा किती आहे, 44.75. 2024 मध्ये 1163 जागा होत्या. कट ऑफ होता 44.75 चा आणि मेन्सचा कट ऑफ 82 मार्कांचा. सेम मागच्या वर्षी 476 जागा होत्या. कट ऑफ होता 65.5 चा प्रीचा आणि मेन्सचा 82 मार्कांचा. हे सर्व कट ऑफ जनरल कॅटेगरीचे आहे. इथं दिलंय बघा, नोट दिस इज जनरल और अनरिझर्व कॅटेगरी कट ऑफ्स. मग सर SC असेल, ST असेल, OBC असेल, EWS असेल यांचे कट ऑफ काय लागतात तर बघा जर OBC चा विचार तुम्ही केला, OBC आणि EWS तर प्रीचे कट ऑफ ऑलमोस्ट एवढे असतात पण मेन्सच्या कट ऑफ मध्ये 3-4 मार्कांचा फरक पडतो. हे जर SC ST चा विचार केला तर प्रीच्या कट ऑफ मध्ये 2-3 मार्क कमी असतात पण मेन्सचे कट ऑफ जे आहेत तिथं 5-6 मार्कांचा, 10-10 मार्कांचा सुद्धा डिफरन्स बरेच ठिकाणी बरेच वर्ष आलेला आहे. आता मुद्दा असा येतो की 2026 चा सिनेरिओ काय. 2026 मध्ये याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा आहे. दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 2400 प्लस जागा आहे. बर मग यावर्षीचं सर आपण तुम्ही कसं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन शिकवता छानपैकी, तर एकाला डबल केलं दुसऱ्याला हाफ करावं का, म्हणजे जर जागा डबल झाल्या तर कट ऑफ हाफ होईल का, म्हणजे 44.75 होईल का, नाही म्हणजे सॉरी याच्या अर्धे 22.375 होईल का, नाही एवढा फरक पडत नसतो कट ऑफ मध्ये. हा हेही लागेल का याच्याबद्दल या शाश्वतीने, पण मला असं वाटतं की अजून 40 दिवस आपल्या हातात एकदम शांततेने. 40 दिवसामध्ये कुठलाही उमेदवार सहजासहजी 50-60 मार्कांपर्यंत, ज्याला आज झिरो नॉलेज आहे, जो फक्त बॅच अटेंड करतोय किंवा ज्याने बॅच संपवली आहे असा उमेदवार सुद्धा 50-60 मार्कांपर्यंत आरामात जाऊ शकतो, मिनिमम 50 पर्यंत. आणि जेवढं माझा अंदाज आहे तेवढं 50 वर तुम्ही बऱ्यापैकी प्री क्वालिफाय होऊन जाताल. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी फॉर्म भरायचे आणि प्रॅक्टिस करायची. पण मग मुद्दा येतो सर प्रॅक्टिस नेमकी कशी करायची.
बघा प्रॅक्टिससाठी आपला प्युअर मेंटरशिप प्रोग्राम आहे. या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय काय मिळतं? या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पूर्ण 365 दिवसांचा प्लॅन आहे. पण 365 दिवसांचा प्लॅन सोबत सोबत मी याच्यामध्ये ऍड करतोय एसबीआय क्लर्कचा, स्पेशली एसबीआय क्लर्कचा प्री आणि मेन्सचा प्लॅन. स्पेशली याची पीडीएफ तिथं अपलोड होणार आहे. याच्यामध्ये 40 दिवसांचा प्रीचा प्लॅन आणि 100 दिवसांचा मेन्सचा प्लॅन लवकरच अपलोड होईल. सोबत सोबत प्लॅनच्या सोबत सोबत अजून काय याच्यामध्ये क्वांटच्या प्रीच्या 60 पेक्षा जास्त पीडीएफ आहेत. त्यानंतर एलआरच्या प्रीच्या तेवढेच पीडीएफ आहेत. एलआरच्या पीडीएफचा 60 पेक्षा जास्त पीडीएफ. त्यानंतर इंग्लिशच्या रीडिंग टास्क आहेत. इंग्लिशच्या रीडिंग टास्क आहेत 60+. त्यानंतर क्वांटच्या मेन्सच्या ज्या पीडीएफ आहेत, क्वांटच्या मेन्सच्या पीडीएफ या जवळजवळ 50+ आहेत. एलआरच्या ज्या मेन्सच्या पीडीएफ आहेत, एलआर मेन्सच्या पीडीएफ या सुद्धा 50+ आहेत. म्हणजे ओव्हरऑल प्री आणि मेन्सचं पूर्ण स्ट्रक्चर सोबत सोबत क्वांटच्या स्पीड बूस्टर पीडीएफ आहेत. सोबत सोबत काही ऑनलाईन टेस्ट आहेत, काही लेक्चर सुद्धा आहेत. कमर्शियल मॅथ्सचे टॉपिक वाईज रिव्हिजन लेक्चर सुद्धा याच्यात आपण ऍड करून ठेवलेत. आणि हा जो प्रोग्राम आहे हा कम्प्लिटली तुमच्यासाठी असा एक प्रोग्राम डिझाईन केलाय जो या लेवलला तुम्हाला घेऊन जाईल की इकडून पोरं टाका तिकडून बँकर भेटतील, इधर से स्टूडेंट डालो उधर से बँकर निकलेगे. या पद्धतीने हा प्रोग्राम जो आहे हा क्वांट रिजनिंग इंग्लिशसाठी आपण पूर्णपणे डिझाईन केलाय. आणि हा प्युअरली प्रॅक्टिस बेस प्रोग्राम आहे, प्रॅक्टिस बेस प्रोग्राम. तर हा प्रोग्राम जो आहे याची फीस ऍक्च्युअली 1000 रुपये होती, 1000 रुपये. पण सध्या एसबीआय क्लर्कच्या केसमध्ये जास्तीत जास्त आपल्याला एसबीआय क्लर्क घडवायचे म्हणून याच्यासाठी जी फीज आहे ही 50% आपण ऑफ करून दिली आहे. आणि एसबीआय सारथी नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही ही फीज जी आहे ही 1000 रुपयाचा मेंटरशिप प्रोग्राम 500 रुपयात परचेस करू शकता. जास्तीत जास्त उमेदवारांनी हा परचेस केला तर प्रॅक्टिस करायला तुम्हाला भरपूर पीडीएफ त्या ठिकाणी जे आहेत त्या अवेलेबल होऊन जातील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एखादा म्हणेल सर मला मॅथ्स तेवढं जमत नाही, पण मी तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलंय की मॅथ्स, पण सर हा पण मुद्दा आहे की आता तेवढा टाइम नाही राहिला तर आम्हाला क्वांट शिकायचंय पण तुमच्याकडून शिकायचंय, लाईव्ह मध्ये कसं होईल? तर बघा यासाठी आपण एक स्पेशल बॅच डिझाईन केली आहे. एक अशी स्पेशल बॅच जी कम्प्लिटली रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला प्री मेन्स तर आहेच, पण इथून पुढे होणारे मेन्सचे जेवढे मी सारथीच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर घेईल ते सुद्धा तुम्हाला तिकडे ऍड होतील. म्हणजेच काय तर बघा ही बॅच तुम्हाला सारथीच्या ऍपवर अवेलेबल आहे, सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर. सोबत सोबत या बॅचची सुद्धा फीज आपण रेकॉर्डेड मध्ये 1500 रुपये ठेवली आहे. पण टेम्पररी काही दिवस हिचं सुद्धा तुम्ही कोड लावू शकता एसबीआय सारथी. आणि या बॅच मध्ये पण तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट मिळेल. म्हणजे ही बॅच जी आहे ही तुम्हाला मिळेल 1000 रुपयामध्ये. हा कोड जर तुम्ही कुपन कोड लावला एसबीआय सारथी, SBI SAARTHI SBI सारथी, तर हा कुपन कोड लावून 1000 रुपयात तुम्हाला ही बॅच सुद्धा मिळेल. या बॅच मध्ये लेक्चर सगळे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. काहीच टेन्शन घेऊ नका. 9 महिने बॅचची व्हॅलिडिटी आहे. बॅचची व्हॅलिडिटी सुद्धा 9 मंथ्सची ठेवली आहे. ह्या बॅचमध्ये कम्प्लीट तुम्ही जर आत्ता बॅच परचेस केली सगळेचे सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. प्री मेन्स सर्व अवेलेबल आहे. पूर्ण इच अँड एव्हरी टॉपिक, मेन्सुरेशन, डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2, प्रोबॅबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन, मेन्स लेवलचं, कमर्शियल, प्री, सगळं एव्हरीथिंग रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. सोबत सोबत इथून पुढं जे मेन्सचे लेक्चर घेणार आहे मी इथून पुढं, तसं सोमवारपासून आपण एक वेगळी सिरीज चालू करते, तर त्या सिरीजचे लेक्चर सुद्धा इथं अवेलेबल तुम्हाला होतील. त्या सिरीजचे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह सुद्धा बघता येतील. म्हणजे ज्यांना प्री करायचे, ज्यांना मेन्स करायचे, 1000 रुपयात हे परमनंट सोल्युशन जे हे तुम्हाला मी देतोय पूर्ण 9 महिने. जास्तीत जास्त आपल्याला यावर्षी सारथीचे पोरं एसबीआय मध्ये द्यायचे आहेत, एसबीआय मध्ये सिलेक्शन जास्तीत जास्त घडवायचे. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चालल्यात. बाकी मला असं वाटतं हा कट ऑफ तुमची बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन गेला असेल की आता कुठल्या स्टेटमधून अप्लाय करायचं. कारण बरेचदा मुलं काय विचार करतात की सर मी एसबीआय दुसऱ्या स्टेटमधून अप्लाय करू का? नका मित्रांनो, जर तुमचा मेन्सचा अभ्यास कमी असेल तरच तुम्ही तो विचार करा. अदरवाईज तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आम्ही करून घेऊ, तयारी करून घेऊ. हा कट ऑफ पाहता यावर्षीचे महाराष्ट्राचे कट ऑफ खूप डाऊन असतील, याच्यात कुठलीही शंका नाही. तयारी करा अभ्यासासाठी. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि सर्वात महत्त्वाचं, उद्याच्या सेशनला यायला विसरायचं नाही. उद्या म्हणजे 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता तापडिया नाट्य मंदिर. हा सेशन, हे गायडन्स सेशन सगळ्यांसाठी ओपन टू ऑल आहे, फ्री टू ऑल आहे. धन्यवाद.